नमस्कार उत्साही माणसांनो, ज्यांना ज्यांना मार्केटमध्ये पैसे मिळवायची इच्छा असेल, प्रचंड इच्छा असेल, ओके, त्यांनी MNC कंपन्यांच्याकडे नक्की लक्ष द्यावं. आताच जे डील झालं गेल्या 5 महिन्यामध्ये हिटाची होम कम्फर्ट, ओके, हिटाची ओम ज्याचं नाव होतं, की एअर कंडिशनिंग इक्विपमेंट बनवायची, एअर कंडिशनर्स बनवायची, त्या कंपनीला बॉश टेक ओव्हर केलं. बॉश ही जर्मन कंपनी आहे, इंडियामध्ये पण आहे. सो बॉश होम कम्फर्ट इंडिया लिमिटेड असं नवीन नाव झालं हिटाची होमचं. ही एअर कंडिशनर बनवते आणि सध्या या कंपनीचा रेट पडलेला आहे, मे बी इट इज ॲट 1300 किंवा समथिंग लाईक दॅट, आणि पीक ह्याचा होता 3100 रुपये. त्यामुळे हा शेअर जवळजवळ 50% आला आहे आत्ता, कारण आत्ता सीझन नाही आहे. ओके, अनसीझनला तुम्ही जर नॉन सीझनला जर तुम्ही शेअर घेतला तर जेव्हा सीझन येतो आता पुढच्या 4 महिन्यामध्ये प्रचंड ऐसी खपतील. ओके, त्याच्यानंतर जे रिझल्ट्स येतील त्याच्यामुळे हा शेअर ॲटलीस्ट 50% तुम्हाला एका वर्षात मिळवून देऊ शकतो. ओके, आणि बॉश कंपनीची ही खरेदी आहे सध्या. बॉश हॅज टेकन ओव्हर आणि बॉश इज गुड फॉर रिलायबिलिटी आणि मॅनेजमेंट अँड क्वालिटी. ओके, तर प्रमोटरकडे आता 82% शेअर्स आहेत. ओके, FIकडे 1% आहे आणि DIकडे 1%च आहे, फक्त 6% होते त्यांनी विकले. ओके, आणि पब्लिककडे मात्र याचे किती 16% शेअर्स आहेत, आधी 18% होते. तर पब्लिककडे याचे जास्त शेअर, सगळ्यात जास्त शेअर्स आहेत आणि ऑब्व्हियसली प्रमोटरकडे 82% आहेत. ओके, त्या कंपनीची फेस व्हॅल्यू मात्र 10 आहे, त्याच्यामुळे स्प्लिट होऊ शकतो पुढे मागे. ओके, ROC पण 14% आहे, ROE 9.96 आहे आणि 10% आहे, त्यामुळे रिजनेबल आहे. स्टॉक पी मात्र 95 आहे, खूपच जास्त व्हॅल्युएशन याला दिलेलं आहे बिकॉज ऑफ MNC. ओके, आणि या स्मॉल कॅप कंपनी याची, कारण बेसिकली MNC असली तरी याचं मार्केट कॅप फक्त 3800 कोटी आहे, त्यामुळे स्मॉल कॅप कंपनी आहे. ओके, बुक व्हॅल्यू 176 आहे आणि हा 2016ला 1000 रुपये होता आणि त्याच रेटला आत्ता येऊ शकतो. आता उद्या जेव्हा मार्केट पडेल, की उद्या म्हणजे आता खुमनेनी गेला हे जेव्हा बातमी आली तेव्हा मार्केट प्रचंड पडलेलं असेल किंवा पडलं असेल ऑलरेडी. आता हा व्हिडिओ तुमच्याकडे येईल तोपर्यंत अजून पडलेलं असेल, तर 1000 रुपयाला याच्याकडे बघायला हरकत नाही आहे. विदिन मे बी 6 months यू कॅन सेल इट ॲट 1500. ओके, याचा पीक ऑलरेडी 3160 होता 2020ला, नंतर 2018ला 2600 होता आणि 2024 सप्टेंबरला 2560 होता. ओके, आणि ऑब्व्हियसली त्याच्यामुळे हा 50%ला आत्ता आहे, युद्धामुळे तर अजून 40% येऊ शकतो. आणि एअर कंडिशनर हे सगळ्या Tier 2 Tier 3 सिटीची पण गरज झाली आता. बघा तुम्ही Tier 2 आणि Tier 3 सिटीमध्ये लोक प्रचंड प्रमाणात एअर कंडिशनर बसवतात. आपली जी एअर कंडिशनरची काय म्हणतात खपत आहे कम्पेअर टू US ही 1%सुद्धा नसेल. त्याच्यामुळे या कंपनीचे शेअर्स काय म्हणतात सेल्स वाढणारच आहेत, त्यामुळे हा स्टॉकसुद्धा वाढणारच आहे. ओके, त्यामुळे बॉश इज द न्यू ओनर आणि कंपनीला 181 करोड लोन आहे, पण ऑब्व्हियसली लोन इज फॉर द एक्सपान्शन. ओके, बघा तुम्हाला पटतंय का? सोचकर समजकर बॉश होम कम्फर्टमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. थँक्यू.